मोरोपंची ते जे आपण पाहिलं ते सगळं नंतर सांगा. आधी मनूला सांगा लवकर तयार हो, महाराज येत आहेत. महाराज येतात. हो. मग तर हुजूर स्वतःच्या डोळ्यांनीच पाहतील. तुम्ही आमच्यावर आमचा चेहरा दाखवायची जबरदस्ती नाही करू शकत. हे आमच्या संस्कृतीच्या विरुद्ध आहे. व्हॉट? हो, बाजूला व्हा आमच्या रस्त्यातून. नाहीतर आम्ही महाराजांकडे तक्रार करू की तुम्ही आम्हाला सर्वांना त्रास देतात. Okay, okay, okay. Sergeants, come on. सर्वप्रथम महाराणीजी देवी मातेला प्रदक्षिणा घालतील. नंतर वरवधूला कुंकवाचा टिळा लावला जाईल. उठाव मल्लिका साहेबा. कृपया आता आपण देवी प्रदक्षिणेला सुरुवात करावी. मोरोपंतजी, आधी वधूला कुंकू लावावं, त्या पश्चात वरालाही. कुंकू लावताना तरी घुंगट उचलावाच लागेल. परंतु मानुताई, तू अचानक कशी का आलीस? आम्ही पदर ओढून गेलो आणि पदर ओढून आलो तेव्हा पाहिलं. कुणाला कळलंही नाही की महाराणींच्या जागी सुंदर बसली होती. मनू, बाळा, महाराजांना तुझ्याशी काही बोलायचं आहे. तू इथेच थांब, मी महाराजांना घेऊन येतो. डाकू समरसिंगशी आमचं द्वंद्व युद्ध झालं. हा तोच आहे ज्याने आपल्या पिठूरहून येणाऱ्या काफिल्यावर हल्ला केला होता. परंतु त्याने हे स्वीकारले की ती त्याची चूक होती. जर त्याने आपल्या राजांच्या समोर आपली चूक कबूल केली तर नक्कीच ते त्याचं प्रायश्चित्त असेल. चूक करणाऱ्याने जर आपली चूक कबूल केली तर त्याला क्षमा करावी. हे जर असं होतं तर त्याने त्या दासीला आमच्या तुरुंगातून का सोडवलं, जिने आपल्या मान सन्मानावर शिंतोडे उडवायची कुचेष्टा केली? हा तर अपराध आहे, ज्याला तो त्याचा धर्म म्हणतोय. धर्माचा उल्लेख तर भगवान श्रीकृष्णांनी विस्तृत रूपाने गीतेत केलाय. परंतु कधी कधी दृष्टिकोनामुळे याची व्याख्या बदलते. जो कुणाच्या दृष्टीने अपराध असतो तो दुसऱ्याच्या दृष्टीने धर्म असू शकतो. आम्ही आपल्या उत्तराशी सहमत आहोत. आम्ही जे जाणू इच्छित होतो त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळाली. आम्हास आज्ञा असावी. महाराज, जी. कृपया आपला उजवा हात पुढे करावा. सौभाग्याने आपलं सिद्धी कवच आम्हाला मिळालं होतं आणि आज आम्ही आपल्याला आमचं सिद्धी कवच देत आहोत, जे सदैव आपलं रक्षण करेल.